4 ते 5 मित्र शिकारीला जातात. एक मित्र बंदूक रोखतो. पानांची सळसळ होते. क्षणाचाही विलंब न करता ट्रिगर दाबला जातो. आवाजाच्या दिशेने सुसाट वेगाने गोळी निघते. रानडुकराच्या चित्कारण्याचा आवाज ऐकण्यासाठी कान टवकारले जातात. मात्र आवाज येतो, आई ग. आता सगळेच हादरून जातात. आवाजाच्या दिशेने धावतात. तर रक्ताच्या थारोळ्यात त्यांचाच एक मित्र निश्चित पडल्याचे त्यांना दिसते. हा प्रसंग ऐकून राजा दशरथ आणि श्रावण यांच्या पौराणिक कथेची आठवण होते. त्यावेळीही श्रावण हा आपल्या आईवडिलांचा एकमेव पुत्र होता. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडेच घडलेल्या या घटनेतील मृत तरुणही आईवडिलांना एकुलता एकच. शिकारीला कायदेशीर बंदी असताना तरुण शिकारीला कसे गेलेत? रानडुकराऐवजी मित्रालाच कशी गोळी लागली? नक्की काय आहे शिकारीचे हे सगळे प्रकरण? चला जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी रवी. तुम्ही बघत आहात सॉलिड बात. घटना आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. या जिल्ह्यातील सावंतवाडी येथून 24 किलोमीटरवर वेरले हे गाव आहे. येथे सुभाष मरगज, पत्नी व 26 वर्षे एकुलता एक मुलगा सचिन याच्यासह राहत होते. सचिनची मावशी संगिली येथे राहत होती. संगिलीच्या मावशीकडे सचिनचे नेहमी जाणे येणे होते. त्यामुळे त्याची अँथोनी डांटस व आणखी काही तरुणांशी मैत्री झाली. अँथोनीला शिकारीचा नाद होता. एक दिवस त्याने मित्रांच्या सोबत जवळच्या ओवळीयेच्या जंगलात रानडुकरांची शिकार करण्याचा बेत आखला. ठरल्याप्रमाणे अँथोनी, सचिन व आणखी काही मित्र शिकारीसाठी गेले. ज्या ठिकाणी शिकार करायची होती त्या ठिकाणी झुडपे खूप होती. त्यामुळे तेथे रानडुक्कर आल्यास दिसणे शक्य नव्हते. म्हणून सचिन व इतर मित्रांनी तेथील गवत, झुडपे साफ करण्यास घेतले. तोपर्यंत काही अंतरावर अँथोनी याने एका उंच झाडाचा आसरा घेऊन बंदूक रोखून धरली. काही वेळाने त्याच्या समोरच्या झाडीत हालचाल झाल्याचे त्याला जाणवले. त्याला वाटले रानडुक्कर आहे. त्याने कुठलाही विचार न करता बंदुकीचा ट्रिगर दाबला. सुसाट वेगाने निघालेल्या गोळीने झुडपांपलीकडे असलेल्या सावजाचा क्षणार्धात वेध घेतला. गोळी घुसताच रानडुकराच्या चित्कारण्याचा आवाज येईल असे सर्वांना वाटले, मात्र झाले वेगळेच. गोळी गेली त्या दिशेने आवाज आला, आई ग. अँथोनीसह सर्वांनी तो आवाज ऐकला आणि एकच धक्का बसला. सर्वजण झुडपांकडे धावले. त्यांना दिसलेले दृश्य डोळे विस्फारणारे होते. रानडुकराऐवजी गोळी सचिनच्या छातीत रुतली होती आणि तो रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होता. झाले असे होते की झुडपे साफ करताना इतर झाडांची हालचाल झाली. त्यामुळे अँथोनीला वाटले आपले सावज आहे, म्हणजे रानडुक्कर आहे. म्हणून त्याने गोळी सोडली आणि निरापराध सचिनचा जीव गेला. पौराणिक कथेमध्ये पुत्रविरहाने व्याकुळ झालेल्या माता पित्यांनी दशरथ राजाला श्राप दिला व त्यातून पुढे रामायण घडले, हे सर्वांना माहीत आहे. आताच्या युगात मात्र केवळ पुत्रवियोगाचा टाहो फोडण्यापलीकडे सचिनच्या आईवडिलांच्या हातात काहीच नव्हते. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून फोडलेला टाहो मात्र हृदय पिळवटून टाकणारा होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अँथोनीस अटक केली खरी, पण तरीही अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. राज्यात वन्य प्राण्यांबद्दल संवेदनशीलता असल्याने उत्तम आणि सर्वसमावेशक वन्यजीव संवर्धन कायदा तयार करण्यात आला आहे. वन्यजीवांच्या शिकाऱ्यास मानवाच्या खुना एवढीच गंभीर शिक्षेची तरतूदही आहे. तरीही हे लोक वन्य प्राण्यांची शिकार करण्यास कसे दजावतात? त्याचं कारण एकच असेल मित्रांनो, जंगलाच्या अंधारात घडलेल्या या गुन्ह्याचे साक्षीदार नसतात आणि जे साक्षीदार असतात ते मुके प्राणी की जे न्यायालयात साक्ष देऊ शकत नाहीत.